कोल्हापूरमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सूर्यफूल, भुईमूग, मका, भात पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। मुसळधार पावसामुळे सूर्यफूल शेतातच सडलेलं आहे। हातातोंडाशी आलेलं पीक गेलंय, त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवाल दिलाय। सरकार या शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार का? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मदतीचा निर्णय होणार का, याकडे विशेष लक्ष आहे। आपण ही दृश्य बघतोय, अत्यंत विदारक दृश्य म्हणावी लागेल। हातातोंडाशी आलेला हा घास होता शेतकऱ्याच्या, मात्र या पावसानं तर मोठं नुकसान शेतकऱ्यांचं केलेलं आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शेखर, अत्यंत दयनीय अवस्था या सगळ्या शेतांची आपल्याला पाहायला मिळते दृश्यांमधून। नेमकी काय अपेक्षा शेतकऱ्यांना आहे याबाबत? रिद्धी, बरोबर आहे। शेतकऱ्यांच्याच वाटेला खरं तर अशा पद्धतीचं दुःख आणि संकट जी आहे ती नेहमीच पाहायला मिळतात आणि आता देखील तेच वेळ जी आहे ती शेतकऱ्यांवरती आलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात असे शेतकरी आहेत ज्या शेतीमधलं आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मी कोल्हापुरातल्या कसबा बीड या गावामध्ये उभा आहे। माझ्या बाजूला काही शेतकरी आहेत, त्यांची दृश्य आधी बघा। आणि त्यांच्या हातामध्ये जी सूर्यफुलं, जे पूर्ण पीक या ठिकाणी तयार झालं होतं आणि काढणीला आलेलं हे सूर्यफूल होतं, मात्र 12 मे पासून पावसाला सुरुवात झाली आणि 12 मे पासून आज जवळपास 27 मे आहे, तोपर्यंत एकसारखा पाऊस सुरू आहे। शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला हा घास जो आहे तो आता अशाच पद्धतीनं याच शेतामध्ये कुजत ठेवण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे। हातामध्ये जर बघितलं तर या सूर्यफुलाला अक्षरशः कोंब आलेले आहेत। नवीन पालवी खरं तर या सगळ्या बियांना फुटलेली पाहायला मिळते। हे जर दुसरी दृश्य जी आहे ती मी रिधी दाखवतो याच प्लॉटची, ज्या ठिकाणी हा 1.5 एकरचा प्लॉट आहे। त्या 1.5 एकरमध्ये अशा पद्धतीनं सूर्यफूल पूर्णपणे कुजून या ठिकाणी त्याला आता बुरशी देखील आले। काही सूर्यफुलांना अंकुर देखील फुटल्याचं पाहायला मिळतात नवीन। ही सगळी 1.5 एकराचा प्लॉट आहे। मात्र अशा पद्धतीनं या गावामध्ये अनेक प्लॉट आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाताचं नुकसान झालेलं आहे, मक्याचं नुकसान झालेलं आहे, सूर्यफूल असू दे, भुईमुग असू दे, या सगळ्याचं नुकसान झालंय। या शेतकऱ्यांची आपण प्रतिक्रिया रिद्धी घेऊया, कारण सरकारला देखील या गोष्टींची जाणीव असणं गरजेचं आहे आणि अर्थातच आज मंत्रिमंडळामध्ये देखील या संदर्भात काय निर्णय होतो का पाहणं गरजेचं आहे। काय सांगाल, किती एकराचा हा प्लॉट तुमचा आहे, नेमकं किती नुकसान? 2 एकराचा हा प्लॉट होता। 12 फेब्रुवारीला आम्ही लावला होता। ऊसाचं यावर्षी टनेज हवामानानुसार कमी पडलं म्हणून आम्ही ह्यात पडलो, परंतु अवकाळी पावसामुळं हातातोंडाचा आलेला जो घास आहे तोही गेला आणि त्यामुळं माझ्यासारख्या नवीन उमद्या शेतकऱ्यानं शेवटी प्रश्न पडतो की यात पडायचं का नाही। त्यामुळे हे खूप नैसर्गिक ही जी हानी आहे ही कुठंतरी आणि का होते हेतपर्यंत गेलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या वाटेला हे दुःख असते नेहमी, किती खर्च याला लागतो, किती कष्ट लागतं आणि त्यानंतर ही अशी अवस्था अवकाळी पावसामुळे। सगळी गोष्ट खरी आहे तुमची, परंतु सगळं ह्या वेळा पूर्णपणे पाण्यात आहे। काही नाही, हे आहे हे पीक काढायला सुद्धा आता कोण काय काढायचं, कसं केवढं घालायचं पैसे वरती हातात, म्हणजे माणसाच्या पाया पडायला लागणार आहे की चला काढूया म्हणून। हे नवीन उमद्या शेतकऱ्याला माझ्यासारख्या हे होणाऱ्या हवामानाचे हे खूप धोकादायक आहे। नवीन उमदा शेतकरी यामध्ये उतरणार नाही इथून पुढे। तर अश्रू देखील डोळ्यात तुमच्या पाहायला आता मिळत आहेत, हुंदके देखील देते। काय ही भावना आहे ती सरकार या ठिकाणी नेहमीच शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे असं वाटतं? माहीत नाही साहेब, परंतु हा कुठंतरी पीक विम्यासारखा हा जास्त नियम वाटते हे करता की होय दिसतं। फर्स्ट तुमच्या जे सर्वे आहे शेतकरी प्रतिनिधींमार्फत, त्या सर्वेनुसार हा कमी ह्याच्यामध्ये काहीतरी हे कुठेतरी आम्ही मगच आम्ही निभावणार आहे। आज इंडस्ट्रीयलचं नुकसान झालं तर तुम्ही इन्शुरन्समार्फत फर्स्ट सर्वेमध्ये त्यांचा इन्शुरन्स मिळतो, परंतु आम्हाला आज जर हे करायचं झालं तर आम्हाला 10 शेतकरी प्रतिनिधींना आम्हाला भेटावं लागणार आणि ते आमच्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या तरी शेतकऱ्या हे सण होण्यासारखं नाही आहे। काय सांगाल, तुम्ही देखील तुमच्या हातात देखील ही सगळी आता खराब झालेल्या अवस्थेतली सूर्यफुलं पाहायला मिळतात, किती नुकसान आता गावात झाले? जवळपास 100 ते 150 एकर बीड गावामध्ये, त्यामध्ये सूर्यफूल, काही लोकांचं भुईमुग। आता तुम्ही मगाशी पाहिलं तर भुईमुगसुद्धा पूर्णतः न भरता सुद्धा शेंगदाणा न भरता काढायची वेळ आली, कारण कुजा लागलेला आहे। सूर्यफूल या ठिकाणी मोडं आलेलं पाहिलेलं। तात्काळ आम्ही शासनाला अशी विनंती करतोय की त्वरित पंचनामे करून या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, कारण शेतकरी जगला तर पुढं सर्व काही आहे। म्हणून जर पंचनामे वेळेत नाही झालं तर
कचेरीवर आम्ही करवीर तालुक्यावरून मोठा मोर्चा काढू असं या ठिकाणी मी शासनाला जाहीर करतो. नक्कीच. खरं तर रिद्धी अजूनही काही शेतकरी आहेत त्यांच्या हातामध्ये देखील अशाच पद्धतीचे सूर्यफूल पाहायला मिळतात. काय सांगाल ही वेळ जी आहे ती आता आलेली आहे पावसामुळे? ही वेळ फार वाईट आहे, कारण याच्यातून शेतकरी जर सावरा झाला तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. अगदी निश्चित शेखर, जसं या सगळ्या शासनानं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या सगळ्यातून सावरणं आत्ताच्या क्षणाला महत्त्वाचं असेल आणि त्यामुळे शेतकऱ्याला आता शेवटची अपेक्षा हीच आहे की किमान आजच्या कॅबिनेटमध्ये तरी काहीतरी निर्णय व्हावा. नेमकं याबाबत काय घडतंय पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. तुर्तास धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यात यासाठी.